हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप्स दिली गेली नाही आहे। ज्या कुठल्या सिक्युरिटीजला चार्टवर दाखवलं गेलेलं आहे ते फक्त शैक्षणिक पर्पजच्या हिशोबाने आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। जसं की आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की फिबोनाची लेवल ज्या आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या लेवल्स आणि त्या लेवल्सकडे बघूनच जे स्मार्ट प्लेयर आहेत, जे मार्केटचे पार्टिसिपंट्स आहेत, त्या लेवलला बाय किंवा सेल करण्याचा जो प्रयत्न जे आहे ते करत असतात। आणि जनरली किमती या वाढतात, किमती या घसरतात। ह्या खरेदी किंवा विक्रीच्या माऱ्यामुळेच होताना आपल्याला मार्केटमध्ये दिसत असतं। आणि ही खरेदी आणि विक्री नेमकं कुठल्या लेवलला होते त्याबद्दलचं इत्थंभूत माहिती देण्याचं काम जे आहे हे फिबोनाची लेवल जे आहे ते देत असतं। याच्या अगोदर पण आपण चर्चा केलेली आहे, डिस्कशन केलेलं आहे की फिबोनाची लेवल जे आहेत ह्या नेमकं कुठून आल्या। तर ह्या फिबोनाची लेवल जे आहेत त्या मॅथमॅटिकल नंबर्स आहेत की ज्याच्यामध्ये 0% जवळजवळ 100%ची रिट्रेसमेंट लेवल जे आहे ते आपल्याला बघायला भेटतात। आणि यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या फिबोनाची लेवल्स असतात। जी पहिली जी लेवल आहे त्याला रिट्रेसमेंट म्हटलं जातं। आणि ही जी रिट्रेसमेंटची जी लेवल जी आहे जेव्हा केव्हा आपल्याला प्रायमरी ट्रेंड हा अपसाईडमध्ये जाताना दिसतो। जसं की इथे जर बघितला प्रायमरी ट्रेंड जो आहे तो अपसाईडमध्ये आणि एक ठराविक अंतर कापल्यानंतर एक ठराविक मूव झाल्यानंतर किंमत जी ती खालच्या बाजूला आपल्याला मार्गस्थ होताना दिसते आणि पुन्हा एकदा एक सपोर्ट घेऊन ट्रिपल बॉटम करून पुन्हा एकदा किंमत जी ती वरच्या बाजूला दिसते। ती लेवल काढण्याकरता ह्या लेवलपासूनच किंमत का वरच्या बाजूला गेली आहे त्याचं जे सायंटिफिक किंवा संवैधानिक किंवा जे आपण म्हणू शकतो नंबर असणारं जे उत्तर जे आहे ते फिबोनाची रिट्रेसमेंट लेवलच्या माध्यमातूनच आपल्याला बघायला भेटत असतं। म्हणून जेव्हा किंवा स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इथं ट्रेड करायचं आहे, काम करायचं, तर त्या स्टॉक मार्केटमध्ये काम करताना ह्या स्टॉक मार्केटचे काही रूल्स, काही टूल्स जे की लिडिंग इंडिकेटरच्या कॅटेगरीमध्ये असतील त्याकडे आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची स्टेज ही एक्झिक्युशन ऑफ ट्रेड असणार आहे। कारण एक्झिक्युशन ऑफ ट्रेड ज्यावेळेस आपण करत असतो त्या स्टेजमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की ह्या स्टेजमध्ये जर आपल्याला एक्झिक्युशन जर करायचं तर ह्या फिबोनाची लेवलला आपण अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे। फक्त आणि फक्त माझी एंट्री झाली आणि तिथं माझं काम संपलं असं नाही आहे। त्याबरोबरच दुसरं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कोणत्या लेवलच्या आसपास तुम्हाला बुकिंग करायचं आहे ह्याबद्दलसुद्धा माहिती देण्याचं काम जे आहे फिबोनाची रिट्रेसमेंट लेवलच्या माध्यमातून लक्षात येतं, ज्याला की प्रॉफिट स्टेज असं म्हटलं जातं। म्हणून जरी तुम्ही कायम ट्रेड करत असाल, कायम मार्केटमध्ये ट्रेड्स करत असाल आणि त्या ट्रेडच्या माध्यमातून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु त्यामध्ये तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात आली पाहिजे की तुमची एंट्री तर झाली, तुम्ही एखाद्या ठराविक स्पेसिफिक किमतीला एंट्री केली गेली आहे, परंतु तेव्हा पण घेतल्यानंतर तुमचं एक्झिटवाला पॉईंट्स कुठं असणार आहे असं नको व्हायला की ते प्राईसने एक ट्रिपल टॉप केला आणि प्राईस पुन्हा खालच्या लेवलला आली आणि तुम्हाला तिथे एक्झिट करण्याची वेळ यावं। आणि हे जनरली हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं। हे कशामुळे होतं? कारण त्यांना माहीत नसतं की ह्या फिबोनाची लेवलच्या नुसार कुठे त्याच्यासाठी सपोर्ट असू शकेल डाऊन ट्रेंडमध्ये आणि कुठे त्याच्यासाठी रेजिस्टन्स असेल अप ट्रेंडमध्ये। आणि ही गोष्ट जी तर ज्याला कुणाला समजते तो जो आहे तो ॲडिशनल जो आपण एज म्हणतो किंवा ॲडिशनल त्याच्यापाशी क्वालिटी येते आणि त्या क्वालिटीच्या माध्यमातून त्याला हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर जो आहे तो लक्षात येताना दिसू शकतो। म्हणून या फिबोनाची लेवल्सकडे बघताना आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे। आणि जनरली जोपर्यंत तुमचा जो कुठला तुम्ही इथे जर एंट्री केलेली आहे आणि ह्या एंट्रीच्या अगेन्स्ट जर तुम्हाला तो प्रॉफिट भेटू राहिला आहे ह्या पर्टिक्युलर मूवमध्ये, तर तो प्रॉफिट तो फक्त एक व्हर्च्युअल प्रॉफिट असणार आहे जोपर्यंत तुम्ही त्याला बुक करत नाही आहात। म्हणून ही बुक करण्याची जी कला जी आहे ती आत्मसात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि जर ही बुक करण्याची कला जर आपल्याला याच्यामध्ये जर घेऊन यायची आहे तर त्याकरता आपल्याला अशा लेवल्स माहिती पाहिजे का जिथं मार्केटला सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम होताना आपल्याला दिसणार आहे। आणि जो कोणी ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला अगोदरच ओळखून ठेवेल त्यानुसार त्याचा ट्रेडिंग प्लॅन जो आहे तो ॲटोमॅटिकली तयार होताना दिसेल त्या ट्रेंडच्या हिशोबाने। मी जर अगोदरच सांगितलं जर तर पर्टिक्युलर डाऊन ट्रेंड असेल तर त्याच्यामध्ये सपोर्ट लेवलच्या आसपास तुम्हाला तुमची बुकिंगची कला, प्रॉफिट बुकिंगची कला यूज करायची। आणि जर ते अप ट्रेंडमध्ये असेल तर रेजिस्टन्सच्या आसपास तुम्हाला पार्शल प्रॉफिट बुकिंगची कला पाहिजे। परंतु तुम्ही ते फक्त प्रॉफिट बघू राहिलात आणि ते व्हर्च्युअल प्रॉफिट आहे जोपर्यंत तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला ती किंमत, ते प्राईस आहे जोपर्यंत दिसत नाही आहे, प्रॉफिट किंवा लॉस जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत त्याची काहीही किंमत नाही, ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। म्हणून एखाद्या ट्रेडमध्ये तुमचं एकदम परफेक्ट पद्धतीने प्रॉफिट चालू आहे आणि ते प्रॉफिट जोपर्यंत तुम्ही जसं सांगितलं तुम्ही जोपर्यंत ते बुक करत नाही आहात तोपर्यंत ते फक्त आणि फक्त आभासी प्रॉफिट आहे। आणि जेव्हा केव्हा तुम्ही बुक करणार त्यानंतर ही गोष्ट होणार आहे।
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 3 प्रकारचे फिबोनाची लेवल्स आहेत, त्यापैकी आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. पहिली जी लेवल जी आहे ती रिट्रेसमेंटची लेवल आहे. रिट्रेसमेंट लेवलमध्ये मी ऑलरेडी सांगितलं आहे की एक 4 ते 5 प्रकारच्या लेवल्स आपल्यासाठी असणार आहे की ज्या 0%च्या मूवपासून जवळजवळ 100%च्या मूवपर्यंत आपल्याला होताना दिसतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली डिपेंडिंग ऑन ट्रेंड की प्राईस जी आहे ती कशा पद्धतीने मूव होते, याचा जो मिडवे पॉईंट जो असणार आहे तो 0.5% असणार आहे आणि 0% पासून 0.5पर्यंत 0.23 आणि 0.38 ह्या 2 लेवल जे आहेत ते आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि पुन्हा एकदा या 0.5 ते 100% आपल्याला 0.61 व 0.78 ह्या लेवल ज्या आहेत ह्या रिट्रेसमेंटच्या मध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि ही झाली फिबोनाची रिट्रेसमेंटची लेवल. ही जी फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे, ज्यावेळेस आपल्याला एखादा स्विंग लो कळतो आणि एक स्विंग हाय कळतो, त्यामध्ये आपण याला जे आहे 0% कन्सिडर करतो आणि याला जे आहे ते 100% कन्सिडर करतो आणि त्यामध्ये आपल्याला त्या लेवल जे आहेत त्या बघायला भेटतात. सॉरी, ही जी खालची लेवल आहे ती 100% असते आणि ही जी वरची लेवल जी असते ती आपली 0%ची लेवल असते. आणि त्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्याच्याकडे बघितल्यानंतरच प्राईसचं जे काही बिहेवियर जे आहे ते आपल्याला अंडरस्टँड होऊन जातं. ह्या 0%च्या लेवलपासून मग आपल्याला इकडे 0.23 अशा अनुक्रमे जे आहेत त्या किमती आपल्याला बघायला भेटतात. मध्य भागाला 0.5, नंतर त्यानंतर 0.61 आणि एकदम जवळ जे आहे ते 0.78 लेवल, नंतर डायरेक्ट 100% लेवल दिसायला भेटते. आता दुसरं जी टेरिटरी जे व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची ते म्हणजे फिबोनाची एक्सटेन्शन लेवल. आता या फिबोनाची एक्सटेन्शन लेवल म्हणजे काय, त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो त्याबद्दल आपण इथं जास्तीत जास्त चर्चा जे ते करणार आहात. कारण ह्या फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनवरनं आपल्याला किमतीमध्ये नेमकं काय होणार आहे आणि कुठला एक प्रोबेबल झोन जो आहे तो एक रेजिस्टन्सचं काम करताना दिसणार आहे, ह्याबद्दलची जी आयडिया जी आहे त्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणून जनरली हे फिबोनाची प्राईस प्रोजेक्शन जे आहेत, ज्यात अगोदर आपण जसं सांगितलं, ह्या फक्त टार्गेट पॉईंटसाठी उपयोग केला जातो आणि टार्गेट्स कुठं असू शकते त्या मार्केटमध्ये याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती आपल्याला त्या माध्यमातून त्याच्यामध्ये बघायला भेटते. म्हणून ज्यावेळेस फिबोनाची प्रोजेक्शन्स लेवल आपल्याला यूज करायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 3 प्रकारच्या लेवल जे आहेत त्या आपल्याला लक्षात आले पाहिजे, 3 प्रकारचे पॉईंटर्स लक्षात आले पाहिजे, 3 स्विंग पॉईंट्स लक्षात आले पाहिजे. त्यामध्ये आपल्याला मी इथं नेमली सांगतो A, B आणि C पॉईंट जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एखादी जर बुलिश मूव्ह होऊ राहिली अशा पद्धतीने तर अगोदर सांगितल्याप्रमाणे हा एक स्विंग पॉईंट A असणार आहे की जो लो साईडमध्ये आपल्याला बनताना दिसेल आणि त्यानंतर जो पुढचा जो पॉईंट असणार आहे तो B पॉईंट असणार आहे जो की एक स्विंग हायच्या आसपास बघताना दिसणार आहे. अप ट्रेंड झाल्यानंतर एक ठराविक प्रॉफिट बुकिंग जी ती खालच्या बाजूला दिसेल आणि त्यानंतर एक मार्केट जे आहे ती युटर्न बंद होताना दिसेल आणि तो आपल्यासाठी C पॉईंट असणार आहे. आता या फिबोनाची प्रोजेक्शन पॉईंटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 3 पॉईंटची गरज आहे आणि त्या 3 पॉईंटच्या माध्यमातून आपल्याला किंमत नेमकं कुठल्या दिशेमध्ये जाते, कुठल्या पद्धतीचे टार्गेट जे त्यामध्ये क्रिएट होऊ शकतात त्याबद्दलचे लेवल देण्याचं काम जे हे फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनच्या मेथडच्या माध्यमातून जे ते आपल्याला बघायला भेटतात. म्हणून ए आणि बी जे आहेत ह्या 2 पॉईंट्सला एक्स्ट्रीम पॉईंट्स असं म्हटलं जातं आणि ह्या एक्स्ट्रीम पॉईंट्सचं काम एकच असतं की तुम्हाला त्या ट्रेंडमध्ये त्याचा स्विंग कुठे आहे याकडे लक्ष देता. आणि हा जो सी जो पॉईंट जो आहे हा रिट्रेसमेंटचा पॉईंट आहे की जो की ट्रेंड ट्रेडिंगमध्ये आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर तिथं असतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्या ट्रेडमध्ये या फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनच्या लेवलच्या माध्यमातून तिथं घुसत असतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर हा असा असतो की तुम्हाला तिथे त्या ट्रेंडबद्दल माहिती आली पाहिजे आणि त्या ट्रेंडच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टींची आयडिया आली पाहिजे. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला फिबोनाची प्राईस प्रोजेक्शन यूज करायचे आहेत, फिबोनाची प्राईस प्रोजेक्शन ज्यावेळेस यूज करायचे आहे त्यावेळेस तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जो पॉईंटर सगळ्यात पहिला जो मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ट्रेंड काय चालला आहे याच्याबद्दल माहिती अंदाज जो आहे तो येणं गरजेचं आहे. जो ओव्हरऑल ट्रेंड वरच्या बाजूला चालला आहे ज्याला आपण अप असं म्हणतो किंवा तो खालच्या बाजूला चालला आहे ज्याला आपण डाऊन म्हणतो, याकडे आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरा जो गोष्ट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो म्हणजे त्याचा स्विंग हाय आणि स्विंग लो कुठल्या दिशेमध्ये होऊ राहिला याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण योग्यरित्या तो स्विंग हाय आणि स्विंग लो फाइंड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं जिकिरीचं काम जे आहे ते ह्या ट्रेडिंगमध्ये होत असतं. तिसरं पॉईंटर जो लक्षात ठेवायचा आहे तर तुम्ही अगदी योग्य पद्धतीने तुम्ही त्या ए आणि बी पॉईंटला कनेक्ट करणं, ए आणि बी पॉईंटला कनेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये
तयार होताना आपल्याला दिसतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला योग्य पद्धतीने ए आणि बी जे की स्विंग हाय आणि स्विंग लो डिसाईड झालेत, त्यावेळेस तुम्हाला योग्य पद्धतीने स्विंग सी जो आहे रिट्रेसमेंटचा पॉईंट तो तुम्हाला सापडावा लागेल आणि तो सापडल्यानंतर मग तुम्ही तुमचे जे फिबोनाची प्राईस प्रोजेक्शन लेवल जे आहेत तो तुम्हाला तिथं व्हॅल्यूज ते देऊन टाकेल. आणि जनरली ही गोष्ट जी ती तुम्ही अंडरस्टँड केली गेली पाहिजे. आणि हे ज्यावेळेस फिबोनाची प्राईस प्रोजेक्शन तुम्हाला यूज करायचे आहेत त्यावेळेस ह्या गोष्टींबद्दल ह्या चर्चेबद्दल तुम्हाला त्याची व्यवस्थित अंडरस्टँडिंग असणं ॲज अ प्राईस स्टॉक मार्केटमधला एक शेअर मार्केटमधला एक बिगिनर म्हणून, त्यामुळे तुम्हाला याच्यामधनं एक रूल बेस्ड ट्रेडिंग जी ती तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि जनरली जे लॉसेस जे इंट्राडेमध्ये होतात किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये होतात, योग्य पद्धतीने आपलं टार्गेट जे ते लक्षात येत नाही, त्याच्यावरचा जो रामबाण उपाय जो आहे ह्या फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला बनताना दिसेल. हे तर झालं पूर्वतयारी. आता ह्या फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनचा कशा पद्धतीने यूज करायचा त्याबद्दल आपण व्यवस्थितरित्या इथं अभ्यास करूयात. तर ह्या चार्टवरती आलो आहे आपण. आणि ह्या चार्टवरती जर आपण जनरली ह्या पर्टिक्युलर सिक्युरिटीजचा जर चार्ट जर बघितला तर ह्या सिक्युरिटीजकडे बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये एक ॲम्पल काइंड ऑफ मूव जी आहे ती आपल्याला होताना दिसते. आणि ही जी मूव होऊ राहिली ह्या डेली टाईम फ्रेममध्ये ही अतिशय समर्पक पद्धतीने मोमेंटम जे आहे ते क्रिएट होताना आपल्याला दिसते. आणि ह्यामध्ये जर ट्रेंड जर बघितलं तर अतिशय स्ट्रॉंग पद्धतीचं ट्रेंड जे आहे ते क्रिएट होताना दिसते. थोडंसं हायर टाईम जास्त इतिहासामध्ये जातो आहे का त्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर ह्या पर्टिक्युलर चार्टला जर बघितलं तर तुम्हाला इथं लक्षात येतं की जनरली इथे कुठेतरी एक स्विंग लो क्रिएट होताना दिसतो आहे आणि त्यानंतर इथे एक डबल टॉप झाल्यानंतर एक इथे स्विंग हाय क्रिएट होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चार्ट्समध्ये येत असतात त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे पॉईंट ए कुठं आहे आणि नंतर आयडेंटिफाय करायचं आहे पॉईंट बी कुठं आहे. इन बिटवीन द ट्रेंड तुम्ही इथे सुद्धा त्याला रिकग्नाईज करू शकता. परंतु जितका मोठा स्पॅन तुम्ही घेताल, जितका मोठा टाईम जेवढा घेताल तेवढं हायर टाईम फ्रेम, जसं की आपण टाईम फ्रेमच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की जितकी मोठी टाईम फ्रेम तुम्ही तिथे यूज करणार तेवढं जास्त तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस जे आहेत, शक्यता ज्या आहेत ते जास्त राहणार. म्हणून ही टाईम फ्रेम जी आहे ती जास्त पिरियडसाठी जास्त कालावधीसाठी तुम्ही घ्या. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे जे स्विंग ए आणि स्विंग बी जे घेतलात त्यामध्ये तुम्हाला त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जी प्राईस खालच्या बाजूला गेली त्यामध्ये हा जो रिट्रेसमेंटवाला जो लेवल आहे ह्या पॉईंटच्या आसपास तुम्हाला सी पॉईंटर जो आहे ते करायचं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला टूल्समध्ये जायचं किंवा इंडिकेटर्समध्ये जायचं आणि तिथं तुम्हाला फिबोनाची ट्रेंड बेस एक्सटेन्शन म्हणून टूल जे आहे ते तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्या ट्रेंड बेस एक्सटेन्शनला जे आहे ते टॅप करून ह्या 3 पॉईंटला फक्त तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. आणि एकदा कनेक्ट केल्यानंतर ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये कोणत्या अशा लेवल्स असू शकतात का ज्या टार्गेटचं काम करताना आपल्याला दिसू शकतात, त्याबद्दलचं इतंभूत माहिती जी आहे ती आपल्याला ह्या फिबोनाची ट्रेंड बेस एक्सटेन्शन किंवा प्राईस प्रोजेक्शनच्या माध्यमातून आपल्याला बनताना दिसेल. सुरुवातीला आपण याला प्राईस प्रोजेक्शन असं म्हटलं होतं. आता मी ह्या इंडिकेटरचं नाव ॲज पर ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटनुसार प्राईस ट्रेंड एक्सटेन्शन म्हणून असं करतो आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकता. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला समजला की नाही तर नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथं तुम्ही नक्की जे आहे तिथं हे करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं जे 3 कृती ज्या करायच्या आहेत त्या आपल्याला स्विंग हाईज आणि स्विंग लोज ज्या आहेत त्या आपल्याला फाइंड करायचे आहेत. एकदा स्विंग हाय लक्षात आलं म्हणजे ए पॉईंट, स्विंग लो लक्षात आलं म्हणजे बी पॉईंट. हे काम लक्षात आल्यानंतर तिसरा जो पॉईंट आपल्याला करायचा आहे तो म्हणजे रिट्रेसमेंटचा, म्हणजे जी ओरिजिनल ट्रेंड जो आहे तो आपल्याला लक्षात आल्यानंतर सी पॉईंट आला. तर ओरिजिनल ट्रेंड इथं काय दिसतोय, एक अप ट्रेंड दिसतोय. म्हणून या अप ट्रेंडमध्ये आपण जनरली स्विंग लो पॉईंटपासून सुरुवात केली आणि जोपर्यंत तो अप ट्रेंड ढळला नाही, जोपर्यंत तो सुटला नाही, तो पॉईंट बी तिथं क्रिएट होताना दिसला. त्यानंतर किंमत जी ती रिट्रेसमेंट लेवलला जाताना दिसली जी की सी वाली लेवल होती आणि त्यानंतर किंमत जी ती अप ट्रेंडमध्ये जाताना दिसली. आता ह्या अप ट्रेंडमध्ये कोणकोणत्या टार्गेट्स लाईन ज्या आहेत त्या फिबोनाची प्रोजेक्शनमध्ये ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि त्यातली त्यात कोणत्या अशा लेवल्स असणार आहेत त्या 3 लेवल्सकडंच आपण टार्गेट्स म्हणून कन्सिडर करणार. त्यानंतर जर आपलं प्रॉफिट झालं आहे आणि आपली ऑपॉर्च्युनिटी जर संपली तर त्यामध्ये आपण त्याकडे फक्त पार्शली त्या पोझिशनला होल्ड करणार आहोत. तर ही तर गोष्ट लक्षात आली. तर याच्यामध्ये आपण गेल्यानंतर कसं जायचं आहे, इकडे टूल्समध्ये जावा किंवा इकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही इंडिकेटर जे इथे राहणार आहे त्यामध्ये इथे हा पॉईंटर तुम्हाला दिसत असेल, मी तुमच्यासाठी हायलाईट करून देतो.
ट्रेंड बेस फिब एक्सटेन्शन अशा नावाने आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ट्रेंड बेस फिब एक्सटेन्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 पॉईंट्स तो विचारेल, जो की पॉईंट ए असणार आहे, नंतर तुमचा स्विंग बी पॉईंट असणार आहे जो की स्विंग हाय, आणि त्यानंतर तिसरा जो पॉईंट असणार आहे तो स्विंग सी पॉईंट असणार आहे. तर तुम्हाला याच्यापासून तो स्टार्ट करायचा आहे, याच्यापर्यंत ओढायचा आणि याच्यापर्यंत कनेक्ट करून तो सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला 3 लेवल जे आहेत अशा पद्धतीने बघायला भेटून जातील, आणि त्या 3 लेवल्स आपण टार्गेट्स म्हणून आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये आपण आपल्या ट्रेडिंग याच्यामध्ये कन्सिडर आउट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ह्या ऑल टाईम करेक्ट असणार असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी ॲक्युरसी, प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिटेशन्स आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा, आणि ही गोष्ट यूज केली म्हणून कायमच तुम्ही सही राहिले असं पण होऊ शकत नाही. काही वेळेस चुकासुद्धा त्यामध्ये होऊ शकतात. ह्या गोष्टीची पुरेपूर जाणीव राहून द्या. म्हणजेच मला असं म्हणायचं की ते बरोबर आणि चुकीचं जेव्हा केव्हा राहणार आहे त्याबद्दलचा तुम्हाला वापर केल्यानंतर, त्याचा अनुभव आल्यानंतरच तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणार आहे. तत्पूर्वी जे कोणी कॉमन रिटेल ट्रेडर्स जे आहेत ह्या आधुनिक टूल्सला, ह्या प्राईस प्रिडिक्शन टूल्सला, ह्या लिडिंग इंडिकेटर्सला यूज करत नाही आहे, आणि त्यामुळे ते लॉसेसमध्ये जातात. कारण ऑलरेडी काही नाही करत आहे, परंतु ते काही न करण्यापेक्षा काहीतरी केलं तर त्या माध्यमातून त्यांना काहीतरी व्ह्यू, काहीतरी एज जो आहे तर त्यामध्ये क्रिएट होताना दिसू शकतो, आणि त्या एजच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक परिपूर्ण ट्रॅक जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकतो. आणि ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण आलो आहे या ट्रेंड बेस एक्सटेन्शनवरती. जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा तुमच्यासाठी स्विंग लो आहे, हा पॉईंट जो आहे तो स्विंग हाय आहे, आणि हा जो आहे तो रिट्रेसमेंटचा आहे. तर चला तर मग इथून सुरुवात करूयात. ह्या पॉईंटला क्लिक करा, नंतर त्या ट्रेंडला ह्या बी पॉईंटपर्यंत घेऊन जावा जो की स्विंग हाय आहे, आणि त्यानंतर जे आहे ते तुम्ही इथं या स्विंग लो रिट्रेसमेंट लाईनच्या लोला, म्हणजे ह्या पॉईंटच्या या कॅन्डलच्या लोला जो आहे तिथे सोडून द्या. आणि ते सोडून दिल्यानंतर तुम्हाला तिथं स्पेसिफिक काही लेवल जे आहेत त्या बघायला भेटतील, आणि त्या लेवल्सकडे अंडरस्टँडिंग तुम्ही करायची की नेमकं किमतीची, प्राईसची बिहेवियर, प्राईसची दिशा जी आहे ती कुठल्या डायरेक्शनमध्ये जाऊ राहिली ह्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यातली त्यात आपण कुठल्या लेवल्सकडे अंडरस्टँडिंग दिली पाहिजे, कुठल्या लेवल्सकडे बघितलं पाहिजे ह्याकडे आपण आता बघूयात. तर नेमली जर तुम्ही इथं जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्या ट्रेंडच्या हिशोबाने आपल्याला ज्या 3 लेवल्सकडे लक्ष द्यायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आपल्यासाठी असणार आहे ती म्हणजे 0.61 वाले असणार आहे. त्यानंतर पुढची जी लेवल्स आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे 100%ची, आणि त्यानंतर पुढची जर लेवल जर बघायची झाली ती 161.8ची लेवल आपल्यासाठी असणार आहे. म्हणजे आपण 100%च्या टार्गेटसाठी आपण तिथं घुसणार आहोत, किंवा 0.61.8% टार्गेटसाठी घुसणार आहोत, आणि तिसरं टार्गेट्स असणार आहे. आणि जर व्यवस्थितरित्या जर तुम्ही बघू शकता तर अजूनपर्यंत किमतीने जवळजवळ 0.61च्या व्हॅल्यूला टॅप केला असेल बहुतेक, कारण आपण पुढचा जो चार्ट जो आहे तो बघितला नाही. परंतु आपल्याला जे टार्गेट्स जे लक्षात येतात ह्या फिबोनाची ट्रेंड बेस्ड एक्सटेन्शनवरनं, जे की आपल्याला प्रॉपर संयम, पेशन्स ठेवून जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये नेमली 61.8, 100% आणि 161.8 हे 3 टार्गेट जे ते बघायला बनताना दिसतात. तर चला तर मग बघूयात ह्या पर्टिक्युलर सिक्युरिटीमध्ये त्या लेवल्सला मूव्ह झाली की नाही. तत्पूर्वी मी इथं हॉरिझॉन्टल लाईन काढून घेतो, म्हणजे मला त्या त्या प्राईसला किंमत गेली होती की नव्हती त्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती मला इथे येऊन जाईल. तर 100च्या यालासुद्धा मी हे करतो आहे, आणि 161.8च्या यालासुद्धा करतो आहे. ओके. जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर चार्टला जर बघितलं तर अजून तरी ह्या किमतीने ह्या 61.8 म्हणजे 6,989.70च्या व्हॅल्यूला जे आहे ते टॅप केलेलं दिसत नाही आहे. म्हणजे हे जे ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शन जे आहेत, या ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शनच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊन जाते, जर किंमत त्या पर्टिक्युलर दिशेमध्ये जर चालली आहे आणि सांकेतिक भाषेमध्ये जर होऊ राहिली आहे तर टार्गेट ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या टार्गेट्सच्या दिशेमध्ये किंमत अजून जाताना दिसते. सद्यस्थितीला ही जी किंमत जी आहे ती 4700 रुपये किंवा 4699 रुपयांच्या आसपास दिसते, आणि फिबोनाची 61.8च्या हिशोबाने ती 6,990.50च्या आसपास आपल्याला बनताना दिसते. याचा अर्थ असा नाही आहे की मी ते रेकमेंडेशन करतो आहे, परंतु जर तुम्हाला अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर होताना दिसतं आणि प्रॉपरली रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने दिसते, तर तुमचे एंट्री झोन जे त्या अगोदर जर झाले होताना जर दिसत असेल तर ॲटोमॅटिकली मित्रांनो तुमच्यासाठी रिस्क रिवॉर्ड जो होतो एकदम परफेक्ट पद्धतीने काम करताना दिसू शकतो. याच पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जर रिस्क रिवॉर्डचा जर हिशोब जर बघायचा जर झाला, लेट मी शो यू.
जर रिस्क रिवॉर्डचा जर हिशोब जर इथं बघायचा जर झाला तर जर फक्त आणि फक्त तुम्ही ह्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट म्हणजे ही ट्रेंड लाईन आहे बघा, या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती ह्या कन्सोल्टेशनला जरी तुम्ही एंट्री केली असती, तुमचा स्टॉप लॉस हा स्विंग लोवाला जर कन्सिडर केला असता तर जवळजवळ 14 पटीमध्ये तुम्हाला तिथं आजची ही पोझिशन जी आहे ती प्रॉफिटमध्ये झाली असती. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय असणे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे असतो आणि योग्य निर्णय घेताना ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ट्रेड तुम्ही करता याला काही महत्त्व नाही आहे, ट्रेड करताना योग्य पद्धतीने तुमचा फॉलोअप असणं हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंटर आहे. इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे डेली टाईम फ्रेमसाठी कन्सिडरेशन केलं आहे. डेली टाईम फ्रेमच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, परंतु ह्या डेली टाईम फ्रेमच्या बरोबरच तुम्ही 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्हाला असं रिट्रेसमेंट दिसतं आहे, तुम्हाला ओरिजिनल ट्रेंड जो आहे तो अप दिसतो आहे, प्राईस सी साईडला जाते, त्यानंतर तुमच्या एंट्रीज होताना दिसू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही टार्गेट 0.61, 0.78 आणि 100%च्या लेवल्सला जे आहे ते टार्गेट आउट करू शकता. आणि असे एक्झाम्पल तुम्ही स्वतःच्या ओन बेसिसवरच्या वरती जे आहे ते प्रॅक्टिस आउट करू शकता. तर ह्यामध्ये जर आपण जर बघितलं तर ऑलरेडी आपण नेक्स्ट लेग जो आहे तो घेतला होता. आता ह्या नेक्स्ट लेग ऐवजी मी ह्या लेगला कन्सिडर करतो जो की इन्सेप्शनपासून 2011च्या इन्सेप्शनपासूनचा लेग होता आणि त्यामध्ये याला युटिलायझेशन करतो. लेट्स गो. तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की नेमकं किमतीला किंवा प्राईसला जे आहे ते कशा पद्धतीने टार्गेट आउट करतात आणि ह्या नवीन लेवलनुसार 0.61ची जी व्हॅल्यू जी आहे ती ऑलरेडी इथं त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने झालेली आहे बघा. इथे त्यानंतर पुढची जी लेवल आहे ती 100%ची इथे झालेली आहे आणि आता जी किंमत त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने जी चालली ती 161.8च्या आसपास आपल्याला हावड होताना दिसते. म्हणजे हे मर्म असतं मित्रांनो, हे एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते की तुम्ही योग्य पद्धतीच्या स्विंग्सला लक्षात ठेवता का. म्हणजे जो ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरच्या बेसला जो पॅटर्न जो क्रिएट जो झाला होता, जो रिट्रेसमेंट जो स्विंग पॉईंट सी झाला होता, इथं स्विंग पॉईंट बी आहे आणि हा स्विंग पॉईंट ए, या 3 लेवलला आपण हे केलं तर याच्यामधलं 0.61, 0.100 आणि 161.8 कशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि ही जी घटना घडली, ही जी गोष्ट झाली, ही सीचा रिट्रेसमेंट झाल्यानंतर 2020पासून आज तगायत आज ऑगस्ट 2024 चालू आहे. 4 वर्षामध्ये तुम्ही बघू शकता ही किंमत जी आहे ती 212 रुपयांपासून ऑलमोस्ट या पर्टिक्युलर झोनपाशी जाताना दिसते. म्हणजे मोठ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला एकदा लक्षात आलं की हा एक ट्रेंडच्या हिशोबाने गोष्ट होऊ राहिली आहे. मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघितलं तर ट्रेंड जो आहे तो अप साईडमध्ये जाताना दिसतो आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त 3 पॉईंट्स ज्या आहेत ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या 3 पॉईंटर्सकडं आपण लक्ष ठेवलं की ॲटोमॅटिकली सी पॉईंट हा रिट्रेसमेंटचा असणार आहे, बी पॉईंट हा स्विंग पॉईंट असणार आहे आणि फर्स्ट पॉईंट जो आहे तो स्विंग लो पॉईंट असणार आहे. ॲटोमॅटिकली याचा उपयोग जो आहे तुम्ही करताना होऊ शकतो. म्हणून जनरली ज्यावेळेस पोटेन्शियल लेवल आपल्याला लक्षात येऊन जातात, याच्यामध्ये पोटेन्शियल लेवल कुठल्या 0.61, 100% आणि 1.618 त्याच्यानुसार जे ते प्राईस हे होऊ शकतं आणि ह्या झोनच्या आसपास जे ते स्मार्ट प्लेयर जे ते एक्झिट करू शकतात, ऑफलोड करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक करेक्शनचं लेग जे आहे ते आपल्याला क्रिएट होताना तिथं दिसू शकतं. म्हणून त्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग जो आहे तो अंडरस्टँड केला गेला पाहिजे. आता ह्या ज्या लेवल्स आपण बघितल्यात ज्या की 0.61ची लेवल आपल्याला 680 रुपयांच्या आसपास दिसते, याचा उपयोग काय. याचा असा अर्थ आहे की 61.8 जे आहे हे ए बी हे कसं आलं 0.61 हे ए आणि बीची जेवढी कुठली लेंथ असणार आहे त्याच्यामधलं अंतर आहे 0.61 गुणिले ए बी. जर 100%ची जर लेवल जर बघितलं तर ही 100%ची लेवल कशी आली, ही जी आहे ती ए आणि बीची लेवलच्या गुणिले 1.61 ही लेवल आहे आणि जर ही जर 1.618ची लेवल जर बघितलं ही ए बीच्या हे 100% आहे 1 आणि हे
1.161 ह्या लेवल आहे, म्हणून याच्यानुसार हे टार्गेट जे आहे ते लक्षात येऊन जातात. म्हणून जनरली ऑब्वियसली जर बघितलं, हा जो बी पॉईंट जो आहे ह्या बी पॉईंटच्या जस्ट वरती आपल्याला 61.8 इथं बनताना दिसतो. याचा अर्थ असा आहे की ह्या एक्सपान्शन्स लेवलमधनं आपल्याला आयडिया येऊन जाते की हा जो 61.8 वाला जो लेवल आहे तो जस्ट अबोव्ह बी पॉईंट आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 100% जो आहे तो ए बी लेंथच्या 100 टाईम्स आहे, म्हणजे जेवढं लेंथ आहे तेवढंच लेंथ इथून इथपर्यंत 100%च्या आसपास असणार आहे, तेवढं असणार आहे. आणि त्यापेक्षा जास्त जो आहे याच्यापासून ऑलमोस्ट याच्यापर्यंत असणार. याचा उपयोग जो आहे तो जसा अप ट्रेंडमध्ये होतो तसा डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि त्याचा करताना काय गोष्टी तिथं लक्षात गेल्या पाहिजे, डाऊन ट्रेंडमध्ये त्याचा उपयोग कसा केला पाहिजे त्यासुद्धा आपल्याला आयडिया ज्या आहेत त्या अंडरस्टँड झाल्या पाहिजे. डाऊन ट्रेंडमध्ये करताना सिमिलरली मी इथं तुम्हाला सांगतो की डाऊन ट्रेंड ज्यावेळेस असेल अशा पद्धतीने तुम्हाला स्विंग हाय आणि स्विंग लो राहील आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोष्ट होती. म्हणजे तुमच्यासाठी हा एक ए पॉईंट असेल, नंतरचा हा एक बी पॉईंट असेल आणि सी जो आहे तो रिट्रेसमेंटचा असेल. हा तुमच्यासाठी स्विंग हाय तयार होईल डाऊन ट्रेंडमध्ये. जो अप ट्रेंडमध्ये लो होता, ह्या डाऊन ट्रेंडमध्ये हा स्विंग लो राहील, अप ट्रेंडमध्ये हा स्विंग हाय होता. आणि सी नेहमीप्रमाणे जो आहे तो रिट्रेसमेंटचं लेवलचं काम करताना आपल्याला दिसेल. आणि त्या रिट्रेसमेंटचं लेवलचं काम करताना आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया जी ती येऊन जाईल. आणि ॲटोमॅटिकली नंतर जे आहे पुढचा लेग आपल्याला होताना दिसेल की ज्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ए टू बीच्या 0.61, नंतरची जी लेवल असणार आहे ए टू बीच्या 100%ची आणि थर्ड जी लेवल असणार आहे ती 1.161ची व्हॅल्यूज किंवा लेवल्स आपल्याला बनताना दिसणार आहे. आणि त्याचा उपयोग, त्याचा फायदा जो आहे तो आपण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या अशा पद्धतीने आपण डाऊन ट्रेंडमध्ये याचा उपयोग जो आहे तो करू शकतो. कारण डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला एकदा लक्षात आलं की किमतीचं, प्राईसचं काय बिहेवियर चाललं आहे, ह्या डाऊन ट्रेंडमध्ये आपण त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते करू शकतो. आता याचे डाऊन ट्रेंडचे एक्झाम्पल्स बघूयात की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्याबद्दलची जी आहे ती आयडिया येऊन जाईल. तर डाऊन ट्रेंडमध्येच काही एक्झाम्पल्स बघूयात डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने, म्हणजे त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया येऊन जाईल. मी हे ड्रॉइंग जे फिबोनाची लेवल्स उडून टाकतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित उपयोग होऊन जाईल. तर टाईम फ्रेम वीकलीचं घेतलं आहे. ओके, वीकलीचंच घेऊयात. चल वीकलीमध्येच बघूयात, म्हणजे तुम्हाला एक करेक्शन लेगमध्ये, ॲक्च्युली डाऊन ट्रेंड तर नाही परंतु करेक्शनच्या लेगमध्ये कशा पद्धतीने फिबोनाची जी आहे ती काम करताना दिसू शकते, तर हे लक्षात येऊन जाईल. तर हा एक चार्ट आहे सिक्युरिटीचा वीकली स्केलमध्ये. जर बघितलं तर एक टॉप होताना दिसतो आहे, त्या टॉपनंतर इथे एक स्विंग लो क्रिएट होताना दिसतो आणि रिट्रेसमेंटचा हा एक स्विंग पॉईंट होताना दिसेल. मग याच्यामध्ये जर आपण ह्या फिबोनाची प्रोजेक्शन, प्राईस प्रोजेक्शन लेवलला यूज केलं तर ॲटोमॅटिकली त्या माध्यमातून आपल्याला प्रोबेबल रिव्हर्सल झोन्स कुठे आहेत त्याच्याबद्दलचे टार्गेट्स जे ते लक्षात येऊ शकतात. मग त्या टार्गेट्स येताना जसं मी सांगितलं 0.61ची लेवल आपल्यासाठी असणार आहे महत्त्वाची, नंतर 100%ची पण असू शकते आणि तत्पूर्वी प्राईस रिव्हर्सल केली असू शकते, किंवा त्याच्यानंतर ही 1.61ची लेवलसुद्धा आपल्याला बनता दिसू शकते. फक्त आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा जर डाऊन ट्रेंड क्रिएट होऊ राहिला तर कन्फर्म एक स्विंग टॉप झालेला दिसला पाहिजे, एक स्विंग लो पॉईंट होताना दिसलं पाहिजे आणि एक रिट्रेसमेंट सी पॉईंट होताना दिसलं पाहिजे. हे 3 पॉईंट्स आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आणि मी जसं अगोदर सांगितलं की हायर टाईम फ्रेम जर तुम्ही मित्रांनो यूज केली तर हायर टाईम फ्रेमवरनं तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या लोअर टाईम फ्रेममध्ये न कळलेल्या प्रश्नांचं उत्तर जे आहे तुम्हाला भेटून दिसू शकतं. आणि तुम्ही या 100%ला ज्यावेळेस किंमत ॲप्रोच करते किंवा 1.61ला ॲप्रोच करते तिथं कॉशियस होऊन तुमचं जे प्रॉफिट बुकिंग जे आहे ते करताना तिथं दिसू शकतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे या पर्टिक्युलर फिबोनाची ट्रेंड बेस टूलमधनं लक्षात येऊन जातं. जसं मी सांगितलं त्यानुसार आता फिबोनाची ट्रेंड बेस एक्सटेन्शनचा यूज करूया. तर हा एक स्विंग हायवाला पॉईंट आहे, ह्या स्विंग हायपासनं या स्विंग लोचा पॉईंट जो आहे तो कन्सिडर झाला आणि त्यानंतर हा एक रिट्रेसमेंटचा सीवाला पॉईंट जो आहे तिथं लक्षात होताना दिसतो. तर याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही एक करू शकता. बाकीचे लेवल तुम्हाला नको आहेत तर ह्यामध्ये फक्त तुम्ही 0.61ची लेवल जी आहे तीच ऑन करू शकता आणि बाकीच्या ह्या सगळ्या लेवल जे आहेत त्या हे करू शकता. इथं जर ओके केलं तर तुम्ही बघा हे जे वीकली स्केलमध्ये जी खालची जी मूव झाली तर कशा पद्धतीने किमतीने जे आहे ती त्याला रिस्पेक्ट केली आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं तर
हे 0.61 वाली लेवल जी ती कशा पद्धतीने त्याला रिस्पेक्ट केली आहे, 100% वाली जी लेवल आहे ती कशा पद्धतीने रिस्पेक्ट केली आहे, आणि त्या खालोखाल जस्ट याच्यावरती एक्झॅक्टली लोला नाही काय म्हणते त्याला 1.61ला गेलेलं नाही आहे, परंतु त्या 3 लेवलच्या आसपास तुम्ही जर व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर पहिला बाईंग प्रेशर जो आहे तो तिथं आला. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी रिट्रेसमेंट वाला जो रिट्रेसमेंट जो होता त्याच्यानंतर इथं तुम्ही बघा की किंमत जी आहे ती 0.68ला कशा पद्धतीने बाउन्स करताना आपल्याला दिसते, नंतर कंटिन्युएशन होत दिसली. म्हणून हे प्रोजेक्शन जे आहेत हे टार्गेट्स लेवलबद्दल आपल्याला माहिती देण्याचं काम जे अशा पद्धतीने ह्या फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनच्या माध्यमातून येतं. भलेही तो तुमचा अप ट्रेंड असेल, भलेही तो तुमचा डाऊन ट्रेंड असेल, तुम्ही अगोदरच तिथं सतर्क राहणार, अगोदरच तिथं तयार राहणार आणि बाकीच्या स्मार्ट प्लेयरबरोबर तुम्हाला आयडिया येऊन जाईल, त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग येऊन जाईल की किंमत जी आहे ते किमतीच्या डोक्यात नेमकं काय चाललं आणि किंमत कुठल्या दिशेमध्ये कुठल्या डिरेक्शनमध्ये जी ती जाण्यासाठी तयार होऊ राहिली आहे याच्याबद्दलचं परिपूर्ण जे एज जे आहे, परिपूर्ण जे लुक जे आहे ते अशा पद्धतीनं लक्षात येऊन जातं. तर ह्या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट आपण डिस्कस केली. सगळ्यात महत्त्वाचं हे फक्त व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे, याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते गेलं गेलं नाही आहे. आणि याचा अर्थ असा पण नाही की हे डाऊन ट्रेंड चालू आहे. हे जे करेक्शनचं जे लेग होतं, ह्या करेक्शनच्या लेगमध्ये मला त्याचा फायदा घेण्याकरता याचा उपयोग मी केला. हा डाऊन ट्रेंड नक्कीच नाही आहे, परंतु याच्यामध्ये मला हा एक स्विंग एवाला पॉईंट इथं बघायला भेटला, इथं स्विंग बी पॉईंट भेटला आणि इथं स्विंग सी पॉईंट भेटला आणि त्या माध्यमातून मी ह्या 3 लेवलला जे तो उपयोग करता दिसले. आता मी इथं जे एक्झाम्पल तुम्हाला जे दिलं आहे हे फक्त आणि फक्त वीकली स्केलवरती दिलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कमीत कमी 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेंड रेकग्निशन करण्याकरता ह्या फिबोनाची प्राईस प्रोजेक्शनच्या माध्यमातून जो आहे तो उपयोग जो आहे तो करताना दिसू शकता नक्की. आणि त्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या 4 तासासाठी व्हायना, पुढच्या 4 ते 12 तासासाठी का व्हायना, त्या माध्यमातून एक प्रॉफिटेबल ट्रेंड जो आहे तो रेकग्नाईज होताना दिसेल. आणि हेच ह्या व्हिडिओचं आउटपुट राहणार आहे जर तुम्ही ह्या गोष्टीला व्यवस्थितरित्या समजून जर घेतलं तर. नाहीतर हा फक्त एक यूट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला ह्या चॅनलवरती तुम्ही भरपूर मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, परंतु ते 0 सेकंडपासून जोपर्यंत व्हिडिओ एंड होत नाही, तो भलेही तो 50 मिनटाचा असेल किंवा 40 मिनटाचा असेल, 30 मिनटाचा असेल, तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्या माध्यमातून तुम्हाला AMZ ॲडव्हान्स मनी कॉन्सेप्ट जे आहेत ना तुम्हाला ते लक्षात येऊन जातील आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये करतात. ह्या अगोदर तुम्ही ही कॅन्डल अशी आहे, इथं एक सपोर्ट आहे, ह्या रेजिस्टन्स आहे, ह्या गोष्टीबद्दल चर्चा करताना वेगवेगळे व्हिडिओज बघितले असतील, परंतु ह्यामध्ये आपण आपला जो फोकस जो आहे तो प्रिडिक्टिव्ह इन नेचर, म्हणजे मार्केट कुठल्या दिशेमध्ये युटर्न घेईल, रिव्हर्सल करेल किंवा कंटिन्युएशन करेल, ह्याबद्दल आपण जास्त चर्चा केली. आता आपण टार्गेट्स कुठे ठेवायचे याच्याबद्दल जास्तीत जास्त चर्चा करत आहोत. आणि हे टार्गेट्स एकदा तुम्हाला लक्षात आलं तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन्सला मुरड घालू शकता. तुमची सायकोलॉजी आहे ना मित्रांनो, ती सायकोलॉजी एकदम व्यवस्थितरित्या तिथं कंट्रोलमध्ये राहील आणि त्यामध्ये तुम्हाला ओव्हर ग्रीड जे आहे, ग्रीड लालच जे आहे ती तयार होणार नाही आणि प्रॉपरली एक नियमबद्ध पद्धतीने तुम्ही संचलन तिथं करताना दिसू शकता. तर आणि तरच या ट्रेडिंगमध्ये जो आहे तो पैसा जो आहे तो क्रिएट होऊ शकतो. त्यापूर्वी तुमच्याकडे एक प्रोसेस असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ती प्रोसेस तयार करण्याकरता तुम्हाला वेळ देणं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आहे, त्यानंतर तुमचे स्वतःचे चार्ट ओपन करून त्या गोष्टींकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आहे. तर नक्कीच या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय शिकायला भेटलं, व्हिडिओच्या कमेंटमध्ये जे आहेत ते नक्कीच कमेंट करा. ह्याबरोबरच जर ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन आहात तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओची प्लेलिस्ट आहे, भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत ना ते अपलोड करून ठेवलेले आहेत, ते व्हिडिओ नक्की बघा, कारण त्या माध्यमातून तुम्हाला अंडरस्टँडिंग येऊन जाईल की मार्केटमध्ये नेमकं कशा पद्धतीचं टेम्परामेंट पाहिजे, कशा पद्धतीने तुमच्या एंट्रीज किंवा एक्झिट गेलं पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या एंट्रीज कुठे ठेवल्या गेल्या पाहिजे त्याच्याबद्दल आपण लक्षात अंडरस्टँडिंग देऊयात. कशा पद्धतीने त्या गोष्टीकडं आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण चर्चा करूयात. आणि याच्यामध्ये एंट्रीज कुठे ठेवलं गेलं पाहिजे. आपण तर ढोबळमानाने बघितलं की टार्गेट्स कुठे आहेत, परंतु ह्यामध्ये एंट्रीज कुठे पाहिजे याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. टार्गेट्स तर आपल्याला कळाले, परंतु एंट्रीज कुठे आहेत याच्याबद्दलचा पुढचा जो पार्ट जो आहे तो व्हिडिओसुद्धा आपण उद्या सकाळी अपलोड करणार आहोत. तत्पूर्वी
पुन्हा एकदा मी अपील करेल, जर व्हिडिओला तुम्ही प्रथमतः बघत असाल तर कमेंट नक्की करा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. याबरोबरच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर या ॲडव्हान्स मनी कॉन्सेप्टचे जो झोन ज्या आहेत त्या नक्की शेअर करा. आणि पूर्वीचे मराठी स्टॉक मार्केटमधले व्हिडिओज जर तुम्ही ह्या चॅनलवरचे बघितले नसाल तर नक्की बघा. धन्यवाद.